झालं गेलं आलो. नाही नाही ते लाकूड पेटलं पाहिजे चारा पेटलं. तुमको जरा बाद झालं आता व्हेज शेफ शार्दूल यस चालू केलेले आहे चिराचिरी. लवकरच रिझल्ट्स समजतील काय आहेत. थोडा अंधार आहे पण ठीक आहे मॅनेजेबल. नाहीतर भाईंनी सांगितलंय सफारीची लाईट चालू ठेवणार व्हेज बिर्याणीसाठी. अरे कॅप्सिकम आहे सगळं आहे भाई. व्हेज बिर्याणी में सब मिलेगा. कॅप्सिकम म्हणजे काय म्हणतो शिमला. करीसाठी लागणार नाही तुला बारीक कांदा. नाही लागणार. संकेत काय करायचं चालू आहे? चिकन 65. काय काय केलं त्याच्यासाठी? त्याच्यासाठी पहिला चिकन धुवून घेतलं. हम्म. मग चिकन धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली, चिकन 65 मसाला टाकला, आणि अंडी फोडली, अंडी फोडून त्याच्यामध्ये घातली आणि थोडं तांदळाचं पीठ टाकलं आणि आपलं हे नॉर्मल तिखट मीठ हळद. सत्यबाई नंतर एक अर्धा तास मॅग्नेट करून ठेवलं. आम्ही नाही काय केले, सगळे यांनीच केले. सत्यबाई तुम्ही काय सांगाल? तुम्ही काय तळायचं काम करताय का? आम्हाला ऑर्डर फक्त तळायचा. हा ठीक आहे बस म्हटले आहे की अजून घेतील. रस्ता कुठं आहे? रस्ता गरम केलाय. बिर्याणी तयार आहे आपली. बिर्याणी एक एकच असं कडेनं पाहिजे ना? बिर्याणी तयार आहे. सगळ्या भौतिक क्या बात आहे. फायनली मयूर आणि शार्दूलची बिर्याणी तयार आहे. ओके संकेत काय कशी काय झाली ती बिर्याणी? एकदम झकास झालेली आहे बिर्याणी. कुठली बिर्याणी ते पण सांग. व्हेज बिर्याणी नॉनव्हेज बिर्याणीला तोड दिली का नाही? दिली एक नंबर झाली. स्मोक बिक पण मस्त ओके. बिर्याणीला. बाई पुणेरी भाषेत अतिउत्तम झालेली आहे आणि कोल्हापुरी भाषेमध्ये नापखुळा झालेली आहे. कराडच्या भाषेमध्ये सातारच्या भाषेमध्ये काय बोलतो लय भारी. भारी झालेली आहे. खूपच सुंदर बनवली होती. फर्स्ट टाइम मी नॉनव्हेज बरोबर खाऊ शकतो आणि मी हिला बोलू शकतो बिर्याणी. अदरवाईज मी व्हेजला पुलाव म्हणत होतो पण दिस इज गुड. ओके ओके दादा काय सांगाल बिर्याणी बद्दल? बिर्याणी व्हेज बिर्याणी अप्रतिम झालेली आहे. आणि हे ठिकाण जे आहे आणि तू जे बनवलास या ठिकाणी एक नंबर. गोपाल भाई कसं आहे शार्दूल माहिती का, तुझं 4 कलरवरचं प्रेम आणि आमच्या सगळ्यांवरचं प्रेम या बिर्याणीमध्ये खूप उतरलंय. त्यामुळे बिर्याणी स्वादिष्ट झालेलीच आहे आणि हेल्दी पण झालेली. ओके यस यस. मयूर भाई कशी चालली बिर्याणी? आपण बनवलं तर आपण काय सांगतो. स्वतःची तारीफ क्या करेंगे. सत्या भाई विषय टॉप झालेला आहे. ओके ना? ठीक आहे ठीक आहे यावं लागणार तुम्हाला. ठीक आहे. आता हा झाला व्हेजचा राऊंड. आता येईल नॉनव्हेजचा राऊंड. ठीक आहे संकेत नॉनव्हेज काय कसं झालंय? नॉनव्हेज एक नंबर झालेला आहे. सत्यजितचं खरं मनापासून कौतुक. खूप छान केलेली आहे त्यानं नॉनव्हेज. या बेस्ट. भाई काय सांगाल? सत्यजित आणि संकेतने आणि सत्यजितने दुसरा आयटम नाही आहे पण चिकन 65 एकदम जबरदस्त होतं. तर्रीदार चिकन बनवलेलं आहे एकदम रॉ स्टाईलने लिमिटेड रिसोर्समध्ये एकदम छान बनवलं आहे. थँक्यू दादा कसं होतं नॉनव्हेज? ऑल क्रेडिट गोज टू सत्या ओके. आणि त्याची टीम. लगेच म्हणणं सत्या. गोपाल भाई काय सांगाल तुम्ही? चिकन 65 आणि नॉनव्हेजचा रस्सा खूपच अत्युत्तम झालेला. थोडी बॅकग्राऊंड वरनं लाईट येते पण ठीक आहे. ऑमलेट पण खूप छान झालेलं होतं आणि ऑमलेट भाकरी मी बहीणबरोबर पहिल्यांदा खाल्ली की जी चांगली टेस्ट लागते. सो नेक्स्ट टाइमचं आपलं टार्गेट असणार आहे की भाकऱ्या आणून ऑमलेट बनवायचं मस्तपैकी. सत्या बनवणार तीच कढई तेच तेल तेच अंड आणि तीच जागा तीच माणसं. तेल घ्यायची जागा नाही. मयूर भाई हा ठीक आहे. नॉनव्हेज बद्दल रस्सा तर एक नंबर कडक रस्सा जसं चरचरीत पाहिजे असा रस्सा. सत्याबाई हो ऍक्च्युली मी नॉनव्हेज खाल्लं नाही त्यामुळे मी पण बनवलं भावानं. ठीक आहे. Umenu kala 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 umenu kala chashma
गोल आहे ना आपल्याला पण भारी लागतात